प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. आजचा दिवस उद्घाटन केलं पंढरपूरमधनं भरपूर आहे. काय सांगा? सर्वात प्रथम आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपण सगळेजण आलं, पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला. पण बऱ्याच दिवसापासून या ग्रामस्थांचं म्हणणं होतं का ह्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र राणे आणि मी स्वतः सरकारमध्ये असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून इथं 42 लाख रुपयाचं शेड मंजूर केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटनाचा आज योग आला. त्यासाठी आमचे मार्गदर्शक मान्य असतील, सगळे आमचे सेनेचे कार्यकर्ते असतील, सर्व एकत्र येऊन आज शेडचं उद्घाटनही केलं. त्या प्रसंगी या इथं येणाऱ्या भाविकांसाठी 100 डॉक्टरांची टीम सुद्धा इथं उपलब्ध करून दिलेले. पाण्या पावसाचे दिवस असतील, छोटे छोटे मुलं येतात, मनुष्य येतात, त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. या ग्रामस्थांचं म्हणणं होतं, भाऊ सेट झाल्यानंतर आम्हाला इतका मोठा फायदा झाला. एकादशी निमित्त भाविक येतात यांच्यासाठी तर नक्कीच झाला, पण येणाऱ्या काळामध्ये जे छोटे मोठे कार्यक्रम होते ते सगळे या सेटमध्ये झाले. आता लाखो रुपये आतापर्यंत आमचे मंडपवाल्याला द्यायला लागायचे. एक हिशोबाने मंडपवाल्याचा लॉस जरी झाला असत, पण गोरगरिबांचा याच्यात नक्कीच फायदा झालेला आहे. प्रत्येक कार्यक्रम, त्या साखरपुड्याचा कार्यक्रम असो, दसऱ्याचा विधी असो, छोटे छोटे जे कार्यक्रम असत ते कार्यक्रम आणि छोट्या मुलांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक तिथं साधन उपलब्ध झालं. अशा प्रकारचं हे शेड उपलब्ध झाल्यामुळे आमच्या गावाला खूप मोठी मदत झालेली. पण यापुढेही मी पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या बरोबर असेल तर नक्कीच अजून या कोटंगावसाठी बरंच काही करायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पांडुरंगाने आम्हाला शक्ती दिली तर नक्कीच ते करेल असं मी या ठिकाणी शब्द देतो. दुसरं, या तालुक्यातल्या सर्व लोकांना सुखी आणि समृद्धी ठेव ही पांडुरंगाने प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकादशीच्या निमित्ताने या विठ्ठलाच्या कोटमगावमध्ये आलेल्या सर्व भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत असताना या मतदारसंघात, या तालुक्यात आणि एकंदरच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानी जर ठेवलं तर जनता आपोआप सुखी समाधानी होईल. कारण एक माल याला चांगला भाव मिळाला तर निश्चितपणे चांगल्या रीतीनं सर्व व्यवहार चालतात, व्यापार चालतो. तेव्हा समाधानी जर जनता करायची असेल तर अगोदर समाधानी असेल शेतकरी तरच सुखी होईल जनता. या ब्रीद वाक्याप्रमाणे विठ्ठलांनी, या पांडुरंगाने आमची प्रार्थना ऐकावी. या ठिकाणी आमदार किशोर भाऊंच्या माध्यमातून हे एक शेड फक्त भाविकांकरता या ठिकाणी बांधलं गेलं, त्याचं लोकार्पण देखील या ठिकाणी संपन्न झालं. या प्रसंगी माजी आमदार आपले नरेंद्र भाऊ असतील किंवा कुणाल भाऊ आहे, सर्व शिवसेनेचे तालुका शहर प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी हे देखील या ठिकाणी आले. मला या ठिकाणी यांच्या सोबत या विठ्ठलाच्या चरणी आपल्या पुढे काही शुभेच्छा देण्याकरता संधी मिळाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि सर्व भक्त परिवाराचे मी आभार मानतो. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक, शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.